बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर बसस्थानकात 1,32,000चे दागिने लंपास। पंढरपूर एसटी बसमध्ये चढताना गर्दीत चोरट्यांनी अवघ्या काही वेळातच 3 महिलांच्या गळ्यातील 1,32,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले। चोरीच्या या घटना शनिवारी दिनांक 6 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास येथील बसस्थानकात घडल्या। माधुरी मुकुंद कापरे कुलकर्णी वय वर्ष 70 राहणार शेंद्रे तालुका जिल्हा सातारा या मुलगा प्रसाद कापरे यांच्यासोबत शनिवारी दुपारी पंढरपुरात एका लग्न समारंभासाठी आल्या होत्या। शनेश्वर मंगल कार्यालयात दुपारी 12:30 लग्न झाल्यानंतर परत गावी जाण्यासाठी ते रिक्षाने बसस्थानकात आले। दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास माधुरी कापरे कुलकर्णी या सातारा बसमध्ये चढत असताना गर्दीत त्यांच्या गळ्यातील 64,000 रुपये किमतीचे 16 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले। हा प्रकार लक्षात येताच त्या बसमधून खाली उतरल्या। त्या ठिकाणी त्यांच्यासह सुवर्णा अंकुश जाधव राहणार गोडोली सातारा आणि इंदू पांडुरंग मागाडे राहणार भाळवणी तालुका पंढरपूर या 2 महिलांचेही गळ्यातील दागिने चोरीस गेल्याचे समजले। या प्रकरणी माधुरी कापरे कुलकर्णी यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार त्यांच्या गळ्यातील 64,000 रुपये किमतीचे 16 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र सुवर्णा अंकुश जाधव यांच्या गळ्यातील 48,000 रुपये किमतीचे 12 ग्रॅम सोन्याचे मिनी गंठन आणि इंदू पांडुरंग मागाडे यांच्या गळ्यातील 20,000 रुपये किमतीचे 5 ग्रॅम सोन्याचे मिनी मंगळसूत्र चोरीस गेल्याचे नमूद करण्यात आले आहे। येथील बसस्थानकात प्रवाशांचे पैसे, महिलांचे दागिने चोरीसचे प्रकार सातत्याने घडत आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी विविध भागातून येणाऱ्या भाविक प्रवाशांना याचा फटका बसत आहे। असे असतानाही पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचेच समोर येत असून याविषयी तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। बसस्थानकात जादा पोलीस नियुक्त करावेत आणि चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे।